या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे. फुलेला जरी बघून कुणाचे. हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली. रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली. काळोखाच्या दारावरती. काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. सहा ऋतूंचे सहा सोहळे. सहा ऋतूंचे सहा सोहळे. येथे भान हरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर शिक्षकांप्रती अत्यंत आदर ठेवून स्नेहाचं संबंधाचं प्रेमाचं नातं ठेवून त्यांनी आपल्या केंद्राचा गुणवत्ता पुढे नेण्यासाठी त्यांनी अत्यंत चांगलं असं काम केलेलं आहे. साहेबांचा आणि माझा तसा संपर्क थोडासा आला. चन्नापुरी केंद्राचा चार्ज माझ्याकडे होता आणि माझी बदली झाल्यानंतर साहेबांकडे चार्ज गेला. साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या केंद्राची घडी बसवली आणि त्या केंद्रातील शिक्षक बंधू भगिनींना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून त्या ठिकाणी काम केलेलं आहे.
अशा प्रकारे त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपली सेवा पूर्ण करून आज सेवापूर्तीनिमित्त त्यांचा गौरव होत आहे आणि अशा या समारंभात त्यांच्या कार्यास अकोला पंचायत समितीच्या वतीनं आमच्या सर्व केंद्र प्रमुख संघटनेच्या वतीनं सर्व शिक्षक बांधवांच्या वतीनं त्यांना त्यांच्या सेवापूर्ती कार्यास शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दीर्घायुष्य निरायुगी आयुष्य लाभो अशी त्यांची परमेश्वराकडे प्रार्थना करूया आणि पुन्हा एकदा शिक्षण विभागाच्या तर्फे त्यांना शुभेच्छा देतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमात ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय पावशे साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे. ते नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे साहेब अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पुढील त्या कार्यक्रमाची घाई असल्यामुळे कार्यक्रमात थोडासा बदल करतोय. तत्पूर्वी आपल्याला सर्वांना मी पावशे सरांना शुभेच्छा देण्यासाठी विनंती करतोय. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय कार्यकारी संचालक माननीय भास्करराव बोले साहेब यांना विनंती आहे की आपण पावशे सरांना शुभेच्छा द्याव्या. खरं म्हणजे इंद्रभान पावशे सरांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. त्यासाठी उपस्थित असलेले श्री वाघसाहेब, आमचे व्याही माधव असे सर्वच उपस्थित सर्व शिक्षक बंधू आणि उपस्थित मित्रांनो, खरं म्हणजे शिक्षकांच्या सेवापूर्तीमध्ये बोलायचं म्हणजे इतर ठिकाणी किती मोठी भाषणं करता येईल, बोलता येईल, पण शिक्षकांसमोर बोलायचं म्हणजे खूप विचार करावा लागतो आणि बोलणंही थोडंसं कठीण होतं. खरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये लहानपणापासून आई वडिलांच्या सहवासात आपण असतो आणि पहिल्यांदा जेव्हा आई वडिलांचा सहवास तुटतो, बोबड्या बोलाने आपण पहिलीच्या किंवा KGच्या शाळेमध्ये जातो आणि तिथून पुढे जे संस्कार शिक्षकांनी आपल्यावर घडवलेले असतात, हे खरं म्हणजे शिक्षण खूप मोठ्या वेगवेगळ्या प्रकारचं आहे. प्राथमिक शिक्षक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, डिग्री असेल, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट असेल, PhD देखील असेल. परंतु माणसाच्या आयुष्यात मनात राहणारा आणि कायम स्वरूपी लक्षात राहणारा शिक्षक कुठला असेल तर तो प्राथमिक शाळेचा शिक्षक. खरं म्हणजे आता ते दिवस बदलले. आमच्याकडे जेव्हा आम्ही शाळेत जायचं त्यावेळेला आमच्या वडिलांना जे शिक्षक शिकवायचे ते आम्हाला पण शिकवायला होते आणि त्या शिक्षकांची प्रतिमा आज आमच्या मनात तीही जशीच्या तशी करून ठेवलेली आहे. आणि ज्या वेळेला एखादा शिक्षक समोर येतो त्यावेळेला त्या शिक्षकांप्रती असलेला आदर आपोआपच मन आणि माणूस नतमस्तक होतो. एवढं महात्म्य शिक्षकांचं आहे. खरं म्हणजे शिक्षक ही पेशा करत असताना खूप पिढ्या, किमान 3-1 पिढ्या तरी एक शिक्षक तयार करत असतात. नमस्कार. आज साहेब रिटायर्ड होत आहेत तर त्यांच्यासाठी मी एक गाणं तयार केले. आशा करतो नक्कीच आपल्याला आवडेल. कहीं दूर जब साथी कोई जाए, ऐसा लगे कुछ छूटा ही जाए, छूटा ही जाए. कहीं दूर जब साथी कोई जाए, ऐसा लगे कुछ छूटा ही जाए, छूटा ही जाए. अच्छी बुरी यादों के आंगन में खुशियों के प्यार भरे फूल खिलाए, फूल खिलाए. कहीं दूर जब साथी कोई जाए, ऐसा लगे कुछ छूटा ही जाए, छूटा ही जाए. कार्यक्रमासाठी उपस्थित झालात म्हणून शिक्षण विभागाच्या वतीनं स्वागत करतो. आणि पावशे साहेबांबाबत
बोलावं. खरं म्हणजे 1985-86 साली आम्ही DEDला एकत्र आलो. 2 वर्ष DED पूर्ण केल्यानंतर दोघंही शिक्षण क्षेत्रात आम्ही पदार्पण केलं. आज या ठिकाणी ज्यावेळी आम्ही DEDला प्रवेश घेतला त्यावेळी 13 मुलं आणि 26 मुली अशी 39ची आमची बॅच होती. आणि आज ती सर्व बॅच वरिष्ठ पदावर काम करत आहे. कुणी मुख्याध्यापक आहे, कुणी केंद्र प्रमुख आहे, कुणी विस्ताराधिकारी आहेत आणि कुणी सेवानिवृत्त झालेले आहेत. अशी ही बॅच ज्या बॅचनं कलियुगाचा जो बदल झालेला आहे तो सर्व बदल ज्यावेळेस मोबाईल नव्हता त्यावेळेस आम्ही सेवेत पदार्पण केलं. तेव्हा लँडलाईन फोन होते आणि आज जे मोबाईल आहेत, जे गतिमान युग आहे, या युगाचे आम्ही साक्षीदार आहोत. आता ज्या ठिकाणी साकोर, मांडवी, वरबंडी आणि आश्वी खुर्द केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय विनायक भोसले साहेब उपस्थित झाले, त्यांचंही अभिनंदन करतो. आणि DED सुटल्याबरोबर खरं म्हणजे त्या काळी DEDला जो महत्त्व आलं ते आमच्या काळात आलं. आमच्या काळातील DEDला कुणी ॲग्री, कुणी सायन्स, कुणी इंजिनिअरिंग हे सर्व सोडून त्या काळी DEDला आलेले होते. आणि एक हुशार, कारण कधी नव्हतं इतकं मेरिट DEDला त्यावेळेस होतं. आणि त्या बॅचचे आम्ही विद्यार्थी आहोत. त्यामध्ये खरं म्हणजे पावशे साहेबांचं वर्णन काही अतिपरम मित्र ज्यांचा जवळून आपण फक्त म्हणायचा उशीर आहे. सगळेजण आम्ही त्यांचं नाव जरी इंद्रभान होतं तरी आम्ही इंदा म्हणायचो. आम्ही फक्त म्हणायचा उशीर, आपल्याला हे करायचं आहे, काय हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं. आणि आजही सेवानिवृत्त होईपर्यंत आम्ही जर ठरवलं तुम्ही म्हणाल तसं आणि म्हणलं नगरला जायचं हो लगेच, म्हणजे कोणतंही असो कामात इतकी तत्परता आणि आमच्यावर इतका विश्वास या पावशे साहेबांचा 37 वर्ष सर्व्हिस, कोणताही गालबोट न लागता नियत वयोमानानुसार ते आज आपल्यातून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्याबाबत कितीही बोललं तरी वेळ कमी पडेल. माझ्यानंतर केंद्रातील बरीच माणसं बोलणार आहे, पण तरीही आमच्या जिवलग ग्रुपच्या वतीनं आणि तालुक्यातील सर्व केंद्रातील शिक्षक, केंद्र प्रमुख सर्वांच्या वतीनं त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो. आणि 31 तारखेला रिटायर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी फोन केला होता. म्हणलं साहेब आंघोळ केल्याबरोबर ऑफिसला नका निघू, कारण आता आपण सेवानिवृत्त झालेलो आहोत. त्यामुळे नाही, आज निवांत आणि शांत झोप आहे. कारण मधला काळ जो होता आमच्या काळाची ताण पद हे ताण तणावाचं होतं आणि त्यांनी बऱ्याच दरदिवशी फोन होत होता. त्यामुळे आता बरं वाटतंय. तरी त्यांना मी एक सांगेन की ते फार अध्यात्माच्या जवळ आहे. कोणतीही बाब अध्यात्माशी त्यांची निगडीत आहे. त्यांना सांगेन की भावी जीवनामध्ये अध्यात्म करता करता तीर्थ जेवढी तीर्थक्षेत्रे आहेत त्यांची यात्रा करा आणि आपलं भावी आयुष्य उज्ज्वल करा. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराज. राणे साहेब दरम्यानच्या कालखंडामध्ये सेवानिवृत्त केंद्र प्रमुख आमचे मित्र आणि आचार्य ट्रेकर ग्रुपचे अतिशय उत्साही आणि धडाडीचे सदस्य सन्माननीय भाऊसाहेब रामभाऊ नागरे साहेब, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख सन्माननीय
ज्ञानदेवजी भटसाहेब, त्याचबरोबर आमच्या शिवराष्ट्र हायकरचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासराव शिरोळे सर, सन्माननीय आमचे मित्र गोरक्षनाथ भोकनळ, त्याचबरोबर सन्माननीय जयराम पावसे सर आणि बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. पावसे सरांवरती असणाऱ्या प्रेमापोटी रायते बागापूर परिसराचे युवक नेतृत्व एक अतिशय आकर्षक असं व्यक्तिमत्व ज्यांना लाभलेलं आहे आणि राजश्री उद्योग समूहाच्या माध्यमातून तरुणांपुढे एक वेगळा आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे. असे राजश्री कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर आणि राजश्री उद्योग समूहाचे प्रमुख घटक सन्माननीय सुनील संपतराव शिंदे साहेब आपलेही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि परिसराच्या वतीनं वैशाली सीडचे प्रोप्रायटर आदरणीय किसन दादा आपल्याला विनंती आहे आपण शुभेच्छापर 2 शब्द या ठिकाणी आपण व्यक्त करावे. सन्माननीय किसन शिवराम शिंदे साहेब आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी यावं आणि सन्माननीय पावसे साहेबांना सेवानिवृत्तीच्या निमित्तानं आपण शुभेच्छापर 2 शब्द या ठिकाणी आपण व्यक्त करावे. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण आपले केंद्र प्रमुख इंद्रमान गंगाधर पावसे यांच्या सेवामुक्ती गौरव समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलेलो आहोत. पावसे सरांचं जर म्हटलं, पावसे इंद्रमान पावसे आणि आम्ही तशी एकाच घरातले माणसं म्हणलं तरी काय हरकत नाही, कारण आम्ही त्यावेळेला जायचं बापू त्यांचे मोठे भाऊ बापूराव पावसे आणि आम्ही कारखान्यात बरोबर असायचो. तेव्हापासून किती असायचं, आम्ही दोघं एका गाडीवर कारखान्यात जायचं. बापूराव आपले इंद्रमान आमच्या मुलांना घेऊन शाळेत पोहोचायचे. कधी बरेच वेळेस मुलं जर रस्त्यावर गेले नसते तर घरी येऊन पण घेऊन जायचं. मालदडला शाळा होती, मालदडला ते जायचे पण पोरांना इकडं आदर्शाला सोडायचे. इतके जवळचे संबंध आमच्या जवळचे. पण त्याच्यानंतर त्यांची बदली मालदडनंतर आमची वाघापूरला झाली, वाघापूरनंतर शमशेरपूरला झाली, बऱ्याच ठिकाणी झाली. पण त्या काही शिक्षकांच्याबद्दल काही कुजबूज असते ना, यांना कुठेही जर त्याचा फीडबॅक घ्यायचा तर चांगले म्हणूनच कोणी मानणार. असे बरा म्हणून सुद्धा नाही, चांगले शिक्षक होते, खूप चांगले केलेले आहे. म्हणजे वाघापूरला होते सुद्धा, अजून सुद्धा नाव घेतात लोक. तर त्यांनी खूपच चांगलं म्हणजे इतकं कामाचं चांगलं केलं तर त्याला असं ते त्यांचं घरीच म्हणजे बाकी त्या करताना आता मध्ये त्यांचं पुढं पार सावरबा पाटला त्यांची भरती होती. सावरबा पाटला सुद्धा कोल्हे जातात, तिथे आमच्या मावशीचं गाव आहे. तिथल्या लोकांचा सुद्धा फीडबॅक म्हटलं तर हा चांगला माणूस म्हणजे खूपच चांगला. आणि त्यांचं कुटुंबात एक आदर्श कुटुंब गाव देवगावाचं जर म्हटलं बापूराव पावसे वगैरे नामदेव पावसे बापू हे आदर्श कुटुंब आणि त्याच्यातच आम्ही एक घटक म्हणून आम्ही म्हणतो पण सगळे लोक त्यांना चांगल्या पद्धत त्यांचं आज 58 वर्षी त्यांचं केंद्रप्रमुख रिटायरमेंट झाले. खरं शिक्षकांचं वय तर खरं म्हणजे शिक्षक अजून मी तर म्हणतो त्याच्या पुढं पण शिकू शकतात, पण गव्हर्नमेंट तर नाही. त्यामुळे 58 वर्षाच नियमाप्रमाणे रिटायर होतात. त्या दृष्टीनं त्यांना पुढच्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा देते. त्यांना आयुष्य पुढं त्यांना सामाजिक कार्यात खूप इंटरेस्ट आहे. सामाजिक कार्य करतात, उत्कृष्ट भजन गायन पण करतात. याचे त्यांना म्हणजे काय टाइमपास व्हायला काय त्यांना टाईम नाही, त्यांना काही टाइमपास होण्यास काही अडचण येणार नाही. तर त्यांना पुढच्या भावी आयुष्याची शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना निरोगी उदंड आयुष्य देवा अशी ईश्वरची प्रार्थना करतो. थांबतो. आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती यावं, स्थानापन्न व्हावं. दरम्यानच्या कालखंडामध्ये शिक्षक नेते सन्माननीय सुभाष खेमनर सर आपणही आश्वीहून या ठिकाणी आलेला आहात, मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय पावसे साहेब ज्या केंद्रांचं नेतृत्व करून सेवानिवृत्त होत आहेत त्या चंदनापुरी, त्याचप्रमाणे पिंपरी लवकी आजमपूर या केंद्रातून सर्वच मुख्याध्यापक उपाध्यापक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. सर्जुनाथ विद्यालय सावरगाव या विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक सन्माननीय कानवडे सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती यावं. त्याचबरोबर चंदनापुरी येथील चंदनेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य सन्माननीय अशोक खेमनर सर आपले आगमन या ठिकाणी होते. आपल्याला विनंती आहे आपण कृपया मंचावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं. सन्माननीय व्याही प्रभाकर शंकर बेलोटे यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे, मनपूर्वक स्वागत आहे. मान्यवर महोदय सन्माननीय शिवाजी किसन वरखडे, रामहरी अर्जुन दांडगे,
सन्माननीय भाऊसाहेब पाटील मुटकुळे आणि भाऊसाहेब पाटील परिवाराचे जावई पालघर नगर परिषदेमध्ये उपमुख्य अधिकारी म्हणून अतिशय कर्तव्यदक्षपणे शासनाचे विश्वस्त म्हणून हे काम करत असलेले सन्माननीय अमोल प्रभाकर बेलोटे यांचंही या निमित्तानं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। उपमुख्याधिकारी नगर परिषद पालघर सन्माननीय अमोल प्रभाकर बेलोटे आपलेही मनपूर्वक स्वागत या निमित्तानं मी करतो आहे। मंडळी, खरं म्हणजे 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर पावसे सर सेवानिवृत्त होत आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या मनामध्ये निश्चितपणानं वेगवेगळ्या भावना उचंबळून आलेल्या आहेत। त्यांना माझं सांगणं आहे की निरोपाच्या वेळी घ्यायचे नसतात हातात हात, निरोपाच्या वेळी घ्यायचे नसतात हातात हात, स्पर्श असतो सांभाळायचा मखमली हृदयात, निरोपाच्या वेळी नसतात मोजायचे भूतकाळातील क्षण, हसून असतात स्वच्छ करायचे हृदयावरचे सारे क्षण, निरोपाच्या वेळी जराही व्हायचे नसते निराश, मनापासून घ्यायचा असतो शुभेच्छांचा प्रकाश, निरोपाच्या वेळी फक्त एवढंच करायचं असतं समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचं असतं आणि तेच आपण निश्चितपणानं कराल अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो। दरम्यानच्या कालखंडामध्ये अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे विद्यमान संचालक सन्माननीय भाऊरावजी राहीच, पिंपळगाव कुंजिरा शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय प्रभाकर दादा सोनवणे सर आपलंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपलंही मनपूर्वक स्वागत आहे। अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन सन्माननीय बाळासाहेब भाऊ जाधव आपलंही मनपूर्वक स्वागत या ठिकाणी मी करतो आहे आणि सन्माननीय भाऊरावजी राहील सर आपल्याला विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी आपण या ठिकाणी पावसे सरांच्या संबंधाने आपण या ठिकाणी व्यक्त करावं अशा प्रकारची विनंती आहे। सत्यजित दादा अगदी 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी येत आहेत। सन्माननीय अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे विद्यमान संचालक शिक्षक नेते सन्माननीय भाऊरावजी राहील सर। आमचे मित्र आणि विद्यादानाच्या पवित्र क्षेत्रामध्ये अनेक वर्ष त्यांनी एक चांगल्या प्रकारची सेवा वाहिली असे श्री इंद्रवान पावसे सर हे या महिना अखेरीला नियत वयोमानानं सेवानिवृत्त होत आहेत। तसं खरं तर पावसे सरांकडे पाहिलं तर ते अजून निवृत्तीच्या उंबरठ्यावर नाहीत असं वाटतंय, कारण त्यांनी त्यांचं शरीर प्रकृती निश्चितपणे चांगल्या प्रकारे जपून ठेवलेली आहे। पावसे कुटुंब हे आमच्या देवगावचं असणारं एक कुटुंब, या कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं काळ्या आईची सेवा करणारं हे कुटुंब एक खूप मोठं कुटुंब आणि एक कृषी क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमटवणारं असं कुटुंब आहे आणि या कुटुंबातला एक बंधू शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये काम करतो आहे। या इंद्रवान पावसे सरांची डीएड संगमनेरमध्ये झाल्यामुळं एक मोठा मित्रपरिवारही त्यांचा या संगमनेरच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे। या ठिकाणी बसलेले मला वाटतं सुभाष पावसे सर केंद्रप्रमुख हेही त्यांचे सहकार्य आहे। त्यांचा खूप मोठा परिवार मित्रपरिवार शिक्षण क्षेत्रातल्या या तालुक्यात आहे। खरं तर माझी एक 20-22 वर्षांपूर्वी इंद्रवान पावसे सरांची जेव्हा पहिल्यांदा ओळख झाली ती हरिभक्त परायण अरुण महाराज फरगडे यांच्या निमित्तानं झाली। कदाचित आता त्यांना ते आठवत नसेल। इंद्रवान पावसे सर हे आमचे शिक्षक नेते माधव आशे सर यांची मेव्हणे आहे। माधवराव या तालुक्यामध्ये अनेक वर्ष शिक्षकांचं नेतृत्व करतात, पण त्यांच्या नेतृत्वाचा गैरफायदा इंद्रवान पावसे सरांनी कधीच घेतला नाही आणि अरुण महाराज फरगडे सरांच्या सहवासात असल्यामुळं एक सात्विकता निश्चितपणे त्यांच्या स्वभावात मला दिसलेली दिसली। त्यांनी या क्षेत्रामध्ये उपशिक्षक म्हणून, पदवीधर शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून आणि केंद्रप्रमुख म्हणून अनेक ठिकाणी आपली सेवा अतिशय प्रामाणिकपणे वाहिलेली आहे। त्यांच्या प्रदीर्घ सेवेतून ते या महिना अखेरीला सेवानिवृत्त होत आहे। या पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडून
जे जे काही राहिलं असेल ते निश्चितपणे त्यांनी करावं. जीवनामध्ये काही गोष्टींचा आनंद घ्यायचा बाकी असेल तर तो निश्चितपणे घ्यावा, कारण या जीवनाला पुन्हा वन्स मोर नाही आणि पुन्हा रिटेक नाही. म्हणून राहिलेल्या ज्या आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत त्या निश्चितपणे त्यांनी पुढच्या जीवनात कराव्या आणि त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी मी सुयश आणि खूप चांगलं आरोग्य परमेश्वराने त्यांना द्यावं अशी प्रकारची सद्भावना व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितपणानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या मनामध्ये शुभेच्छा देताना निश्चितपणानं भावना आहे, कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. तेव्हा आजचा हा निरोपाचा सोहळा सन्माननीय पावसे सरांसाठी संपणारी वाट न ठरता उज्ज्वल भवितव्याची पहाट ठरावी अशा प्रकारच्या भावना घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष, नियोजित अध्यक्ष ज्यांची आपल्याला प्रतीक्षा होती ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि म्हणून अधिकृतरित्या आपण औपचारिकरित्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. संगमनेर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे नेते, शिक्षक संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी ढेरंगे सर यांना विनंती करतो, आजच्या कार्यक्रमाची अध्यक्ष सूचना आपण या ठिकाणी मांडायची आहे. त्या सूचनेला अनुमोदन देण्यासाठी सन्माननीय संजय कडलक सर आपणही मंचावरती यायचं आहे. सुरुवातीला अध्यक्षीय सूचनेसाठी सन्माननीय सुनीलजी ढेरंगे सर. इंद्रबाल गंगाधर पावसे यांच्या सेवापूर्ती निमित्त कार्यक्रमात उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या या अतिशय गोड कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये सामाजिक कार्यात ज्यांचं अग्रक्रमाने नाव घेतलं जाते असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय दिलीपराव शिंदे यांनी स्वीकारावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. सन्माननीय संजयजी कडलक सर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगावकर यांना विनंती आहे, या सूचनेला आपण अनुमोदन द्यायचं आहे. सर्वच शिक्षकांना प्रेरणा मिळेल अशी सेवा ज्यांनी केली त्यांच्या सेवा गौरव सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने जे अध्यक्ष सूचना आमचे मित्र सुनील ढेरंगे सर यांनी मांडली, तिला मी मंचकावरील या ठिकाणी जमलेल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. धन्यवाद. खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन नेमकं काय आहे हे आपल्या सर्वांच्या समोर येणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून त्या कार्यक्रमाच्या विषयी ज्यांना इतंभूत माहिती आहे, ज्यांचा आपण गौरव करणार आहोत, ज्यांचा कार्यकर्तृत्वाचा अनेक नेमका कसा कसा चढत गेलेला आहे ज्यांना माहिती आहे, अशी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे पावसे सरांनी त्यांच्या 37 वर्षाच्या प्राथमिक शिक्षण क्षेत्रातल्या कामामध्ये अतिशय चोखपणे काम केलेलं आहे आणि म्हणून म्हटलं जातं मनानं दिलदार, कामामध्ये खबरदार, त्याचबरोबर दिसायला अतिशय रुबाबदार आणि नेतृत्व ज्यांचं अतिशय बहारदार असे सन्माननीय पावसे सर यांचा निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. पावसे साहेबांच्या कुटुंबातील एक महत्त्वाचा घटक, संगमनेर तालुक्यामधील प्राथमिक शिक्षकांचं अनेक वर्ष त्यांनी उत्तम प्रकारे नेतृत्व केलं असं बुद्धिमान व्यक्तिमत्व आणि सध्या अकोले तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असणारे आपल्या सर्वांचे मित्र सन्माननीय माधवराव हसे सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण सुरू करावं. चंदनापुरी, पिंपरी लवकी, आजमपूर, आशिर बुद्रुक, आशिर कुलगर अशा 4 केंद्राचे केंद्रप्रमुख सन्मान्य इंद्रबान पावसे सर यांचा सेवापूर्तीनिमित्त सेवा गौरव कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपराव शिंदे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे रामदाजी वाघ साहेब, पालघर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी माननीय
परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे सन्माननीय संचालक बाबुरावजी राहीम साहेब, व्यासपीठावर अकोल्यावरून खास आलेले शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन सन्माननीय बाळासाहेब मुकेकर साहेब, सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि या ठिकाणी खास पावशे सरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ, पालक, पावशे सरांच्या बाबतीत आता बोलायचं प्रास्ताविकाच्या रूपामध्ये आपल्याला अगदी थोडक्यात या ठिकाणी मी सांगतोय. पावशे सरांची सेवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालदड या गावातून सुरू आहे. BEd केल्यानंतर BA केलं, BEd केलं आणि मालदाड इथून सेवेला प्रारंभ केला. उपाध्यापक म्हणून मालदाड या ठिकाणी सेवा केल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम त्यांनी घेतले. वृक्षारोपणाचा असेल, बोलक्या भिंतीचा असेल, वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मालदडची शाळा सजवली, नटवली. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी आपला नावलौकिक त्या ठिकाणी कमावला. त्यानंतर त्यांना वाघापूर या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. उपाध्यापक म्हणून वाघापूर या ठिकाणी संधी मिळत असताना पदवीधर म्हणून त्यांनी पदोन्नती पिंपळगाव कोजिरा या शाळेमध्ये घेतली आणि पदवीधर याचा अर्थ 5वी, 6वी, 7वी या वर्गांना अखंडपणे शिकवण्याचं काम पिंपळगाव, कोजिरा, कोलची, सावरगाव, पाट या ठिकाणी त्यांनी केलं. आणि हे करत असताना, ही सेवा करत असताना त्यांना पुन्हा एका पदोन्नतीला सामोरं जावं लागलं. ते म्हणजे मुख्याध्यापकाची पदोन्नती त्यांना मिळाली आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांना सावरगाव, पाट या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. तत्पूर्वी त्यांची समायोजनामध्ये शेवगाव तालुका, दहिगावली या ठिकाणी सुद्धा बदली झाली होती. अनेक गावाचा शैक्षणिक प्रवास अखंडपणे करीत असताना सावरगाव, पाट या ठिकाणी अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. तालुक्यातली सर्वात जास्त पटसंख्या असणारी 7वीपर्यंतची शाळा, या नावलौकिक असणाऱ्या, गुणवत्तेत आघाडीवर असणाऱ्या शाळेचं मुख्याध्यापकपद अतिशय समर्थपणे त्यांनी सांभाळलं, यशस्वीपणे सांभाळलं. आपल्या सहकार्यांना विश्वासात घेतलं आणि अतिशय चांगलं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. त्यानंतर केंद्रप्रमुख म्हणून त्यांना पुन्हा संगमनेर तालुक्यात यायची संधी मिळाली आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी जवळजवळ केंद्रप्रमुखांची संख्या अनेक या तालुक्यामध्ये 33 केंद्रप्रमुख असताना 7 ते 8 केंद्रप्रमुख आहेत आणि अशा काळामध्ये त्यांच्याकडे 4 ते 5 केंद्राची जबाबदारी पंचायत समितीच्या शिक्षण विभागानं दिलेली आहे आणि तीही अतिशय समर्थपणे त्यांनी सांभाळली. अशा रीतीने एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी आपलं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केले. ते काम करीत असताना त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही थोडक्यात सांगणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी पावशे सरांचा परिवार म्हणजे देवगावचा, देवगाव तालुका संगमनेर, 4 भावांचं आणि बहिणींचं, 2-3 बहिणींचं असा हा परिवार, एकत्रित परिवार. मोठा भाऊ सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्यामध्ये अतिशय चांगल्या पदावर वरून निवृत्त झाले, चांगल्या पदावर काम करीत होते. नामदेवराव पावशे हे देवगावचे अनेक वर्ष सरपंच राहिलेले. एक भाऊ उत्तम शेती करतोय, बहिणी ही कोलेवाडी, त्याचप्रमाणे शेरापूर या ठिकाणी दिलेले आहे. अत्यंत सुस्थितीत आणि आई वडिलांच्या संस्कारावर चालणार आणि आपल्या बंधूच्या मार्गदर्शनाखाली या कुटुंबाची वाटचाल आपले बंधू बापूराव पावशे यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एकत्रित कुटुंबामध्ये अत्यंत प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा पार केला. हा टप्पा पार करीत असताना त्यांचं लग्न आमची बहीण राजापूर इथे त्यांचं आमच्याशी ऋणानुबंध, नातेवाईक संबंध, आमचे मैत्रीचे संबंध, मालदडला असतानाच आमची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर नात्यात झालं आणि आमच्या बहिणीबरोबर त्यांचं लग्न झालं. आशे पाटील आणि पावशे पाटील परिवाराचे ऋणानुबंध जुळले. त्यानंतर
त्यानंतर त्यांना 2 मुलं झाली. एक मुलगा BSc ॲग्री करून सेंद्रिय पद्धतीनं उत्तम प्रकारे कौस्तुभ पावशे या परिसरामध्ये उत्तम शेती करते. स्वतः BSc कृषी पदवीधर आहे आणि मुलगी ही कृषी पदविका आहे आणि तिचे जे मिस्टर आहे, पती आहे ते अमोलराव बेलोटे हे सध्या पालघर नगर परिषदेमध्ये उपमुख्याधिकारी या पदावर कार्यरत आहेत. ते स्वतः BE कॉम्प्युटर आहेत आणि MPSC परीक्षेतून ते पालघर या ठिकाणी उपमुख्याधिकारी पदावर कार्यरत आहेत. अशा रीतीनं हा सर्व परिवार, नातेवाईक, कौटुंबिक सोहळा अत्यंत चांगला त्यांचा आहे. या पाठीमागे जी पार्श्वभूमी आहे ती त्यांच्या पाठीमागे अध्यात्माची पार्श्वभूमी आहे. अत्यंत निर्व्यसनी आणि 100% शाकाहारी असणारे हे कुटुंब, सरळ मार्गी आयुष्य जगणारं आणि अतिशय विनम्रपणे कधीही त्यांनी आपला संयम सोडला नाही. शिक्षकाशी उभ्या आयुष्यात 37 वर्षाच्या सेवेत कोणत्या शिक्षकाचं त्यांचं भांडण झालं असं माझ्या ऐकण्यात नाही. ग्रामस्थांशी कोणते मतभेद झाले हे कधी ऐकले नाही. अत्यंत संयमी, शांत, विनम्रशील आणि सतत सकारात्मक विचार ठेवून चालणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे पावशे साहेब. त्यांना भजनाची आवड आहे, त्यांना कीर्तनाची आवड आहे, त्यांना प्रवचनाची आवड आहे. अत्यंत उत्कृष्ट वारकरी परंपरांमध्ये ते अध्यात्माचे खऱ्या अर्थानं ते वारकरी म्हटलं तरी हरकत नाही. ते वारकरीच आहेत. त्यांच्या वारकरी असण्याची परंपरा त्यांच्या आईवडिलांपासूनच त्यांना मिळालेली आहे. असे हे शिक्षकी पेशातली एक अध्यात्मातले संतांच्या सहवासात संतांचा विचार जपणारे आणि पुढे नेणारे पावशे सरांचं हे कर्तृत्व पाहिलं की आज खऱ्या अर्थानं ते सेवानिवृत्त झाले आणि त्यांचा सेवा गौरव करण्यासाठी, त्यांच्या सेवेचा गौरव करण्यासाठी आपण सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर शिक्षक पेशा म्हटलं की शिक्षण एकदा आपण त्याच्यामध्ये पहिला दिवस जो असतो तो अत्यंत अविस्मरणीय असतो. तो माणूस कधी विसरत नाही. आणि जेव्हा रिटायर होतो ते 31 जानेवारीला सेवानिवृत्त झाले, हा दिवस सुद्धा माणसाचा कधीही विसरला जात नाही. मग सेवारंभ आणि सेवा समारोह यामधला जो कार्यकाळ आहे, या कार्यकाळाच्या भावना या सर्व या निमित्तानं त्यांच्या मनामध्ये दाटून येत आहेत. आणि आता खऱ्या अर्थानं त्यांना अनेक वेळा आपल्या मनासारख्या कार्यक्रमाला जाता आलं नाही, नातेवाईकांच्या कार्यक्रमाला जाता आलं नाही. कारण विद्यार्थी प्रिय शिक्षक ही भूमिका करताना अनेक वेळा अनेक कार्यक्रमांना जाता आला नाही. परंतु या सर्व इच्छा इथून पुढच्या काळामध्ये त्या नक्की पूर्ण करतील आणि त्यांनी काय करावं पुढच्या आयुष्यामध्ये हे न सांगता त्यांना आनंद वाटेल, त्यांना समाधान वाटेल असं कोणतंही काम त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने देईन. त्यांना पुढील कार्यकाळामध्ये, पुढील आयुष्यामध्ये उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिक समाजकारण. खरं तर त्यांना समाजकारण करण्यासाठी वेगवेगळे सांगण्याची गरज नाही. अध्यात्म आणि वारकरी संप्रदायाचे ते अत्यंत निस्सीम भक्त आहेत. त्यामुळं कुठेही परिसरात कोणत्याही ठिकाणी भजन असलं की कोणालाही न सांगता सहभागी होणारा हा शिक्षकी पेशातला, शिक्षण क्षेत्रातला आधुनिक संत म्हटलं तरी हरकत नाही, वावगं ठरणार नाही. म्हणून मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा उत्तम आरोग्याच्या, दीर्घायुष्याच्या आणि भावी काळाच्या शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद हासे सर. खरं म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचा आपण सत्कार करणार आहोत ते सेवानिवृत्त केंद्र प्रमुख सन्माननीय इंद्रभान पावसे सर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख आपण या ठिकाणी शब्दरूपानं आपल्या वाणीतून या ठिकाणी मांडलेला आहे. ज्या माणसानं चांगलं काम केलं देव त्याचं भलं करत असतो अशी आपली श्रद्धा आहे. निश्चितपणानं पावसे सरांनी त्यांच्या 37 वर्षाच्या कालखंडामध्ये बहुजन समाजातील, गोरगरीब समाजातील, विशेषतः वंचित घटकातील मुलांच्या उत्कर्षासाठी खऱ्या अर्थानं योगदान दिलेलं आहे आणि त्याचा परिपाक म्हणून देवानं त्यांचं भलं केलेलं आहे. त्यांच्या वंशवेलीवरती उमटलेली दोन्ही फुलं, मुलगा अतिशय कर्तृत्व संपन्न आहे, अतिशय चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांनी घडवलेलं आहे, मुलगी सुद्धा उच्च विभूषित आहे आणि बेलोटे पाटील परिवारामध्ये ते पावसे पाटील परिवाराचं नाव लौकिक उज्ज्वल करण्यासाठी आपल्या पतिराजांबरोबर त्या ठिकाणी ती कार्यरत आहे. अशा प्रकारचं एक सुखी संपन्न अशा प्रकारचं कुटुंब म्हटलं तरी वावगं
प्रतिकूल प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आलेले आहेत. या प्रतिकूल प्रसंगाला आपल्या आत्मविश्वासाच्या बळावरती, त्यांना मिळालेल्या माता पित्याकडून, कुटुंबाकडून मिळालेल्या संस्काराच्या शिदोरीवरती अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी मात केलेली आहेत आणि आजच्या या क्षणापर्यंत येऊन ठेवलेलं आहे. आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक आदराचं स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्या कार्यकर्तृत्वाचा अनेक दाखवणारी सुंदर पीपीटी या ठिकाणी सुरू करावी अशा प्रकारची विनंती मी संयोजकांना करतो. गावापासून तालुक्याचं अंतर जास्त त्यामुळं विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. पावसे यांनाही यातूनच जावं लागलं. विशेष म्हणजे इंद्रभान पावसे यांची घरची परिस्थिती खराब असल्याने शिकायला तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलही नव्हती. अखेर आई विलवंताबाई आणि वडील गंगाधर पावसे यांनी अभ्यासात हुशार असणाऱ्या इंद्रभान पावसे यांना पुढील शिक्षणासाठी त्यांचे मामा चिमणदादा ठाकरे यांच्याकडे माळेगाव हवेली येथे पाठवले. राहूनच त्यांनी 8वी ते 10वीचे शिक्षण पूर्ण केले. घरी शेतीची पार्श्वभूमी असल्यानं इंद्रभान पावसे यांनी सुरुवातीला ॲग्रीचं शिक्षण घेण्याचा विचार केला. मात्र त्यासाठी नंबर न लागल्याने त्यांनी प्रवरानगर येथे महात्मा गांधी विद्यालयात विशेष तांत्रिक विषय घेत 11वी 12वी सायन्सचं शिक्षण पूर्ण केलं. 12वीमध्ये अर्धाहून कमी पडल्याने त्यांचा सिव्हिल इंजिनिअरिंगला नंबर लागला. त्यावेळी त्यांचे मित्र मधुकर लांबडे यांनी त्यांना D.Ed करण्याला प्रोत्साहन दिले. इंद्रभान पावसे यांनाही मनात शिक्षक होण्याची सुप्त इच्छा होतीच. त्यामुळे प्रवेशासाठी 3 दिवस शिल्लक असताना त्यांनी D.Edचा फॉर्म भरला. यावेळी D.Ed अभ्यासक्रमासाठी शासकीय आध्यात्मिक विद्यालय संगमनेरचा एकच पर्याय. तिथे नंबर लागला तरच D.Ed करायचं आणि आता 12वी सायन्स झाल्यानं पुढे त्यांनी मोठं कॉलेज म्हणजे संगमनेर महाविद्यालय येथे BSc ॲग्री करण्याचा विचार केला. मात्र योगायोग असा की अर्ज केल्याच्या 6व्या दिवशी संगमनेर शासकीय अध्यापक विद्यालयात त्यांचा प्रवेश झाला. 84-85 मध्ये 12वी झाल्यानंतर 86-87 या वर्षामध्ये मी D.Ed केलं. D.Ed केल्यानंतर मला फक्त 5 ते 6 महिनेच मी घरी राहिलो आणि 14 मार्च 1988 रोजी माझी पहिली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिथे मला तालुका पंचायत समिती संगमनेर येथून हजर होण्यास सांगितलं. शिक्षक म्हणून काम करत असताना इंद्रभान पावसे यांचा शिक्षणाचा ध्यास थांबला. त्यांनी पुणे विद्यापीठात बाहेरून म्हणजे बहिस्त प्रवेश घेतला आणि पदवीचं म्हणजे BAचं शिक्षण पूर्ण केलं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालदार येथे शिकत असतानाच पुणा युनिव्हर्सिटीमध्ये मी B.Edचं बहिस्त व्होकेशनल D.Ed असायचं त्यावेळेस सुट्टीतील B.Ed वाटत केला. त्या सुट्टीतील B.Edचा फॉर्म मी भरला आणि माझं तिथं पण माझं BA पण झालं, D.Ed पण झालं आणि नंतर मी बहिस्त MA पण केलं. शिक्षक म्हणून काम करताना इंद्रभान पावसे यांनी अगदी आपल्या शाळेपासूनच म्हणजे मानगड प्राथमिक शाळेपासूनच आपल्या कामाचा ठसा उमटवला. शाळामध्ये TV वगैरे हा प्रकार पण ते नव्हता. परंतु विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण द्यावं म्हणून आम्ही ही झाडं मानगडमध्ये पर्यावरण संवर्धन करत आहे. श्रमदानातून वरखाली असणारी ओबडधोबड जमीन सपाट करून मैदान तयार करण्यात आलं. याशिवाय या परिसरामध्ये जवळजवळ शेतकऱ्यांनी सांगितलं की आपल्या विहिरीची पातळी 5 फुटानं वाढलेली. अशा प्रकारे त्या काळामध्ये आम्ही उपक्रम राबवलेले. नंतरच्या काळात आई आजारी असल्यानं गरजेच्या वेळी आपल्या आईजवळ राहावं या भावनेतून आपल्या वक्तृत्वाने आपल्या नेतृत्वाने साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आहे. हाचे सर इकडे दादा इकडे दीप प्रज्वलनासाठी आपण कृपया पुढे जावं. जगात जागृत देवता एकच ती म्हणजे मानवता. त्या मानवतेचा दीप अखंड प्रज्वलित राहावा आणि त्यातून आजच्या जगाला स्नेहाचा प्रकाश मिळावा आणि असेचा किरण दिसावा म्हणून तमसो मा ज्योतिर्गमय म्हणत मान्यवरांनी आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करावं. दीप लावूया ज्ञानाचा प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया श्रद्धेचा प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावूया मांगल्याचा प्रकाश पसरेल पावित्र्याचा. दीप लावूया आत्मतेजाचा प्रकाश पसरेल साक्षात्काराचा. दीप लावूया सामर्थ्याचा प्रकाश पसरेल विवेकाचा. हा विवेक सर्वांच्या हृदयात जागावा हीच सद्भावना हीच मनोकामना संपन्न होत आहे. दीप प्रज्वलन विनंती करतो की आपण
वर्षाची सर तुम्ही करीत राहावी, कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी. तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेरू गगनाला भिडू दे, तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखं घडू दे, सदा सर्वदा यश मिळू, तुम्हाला यश मिळू दे. अशा प्रकारच्या भावना घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आपण करूया. आतापर्यंत दादा येईपर्यंत आपण कार्यक्रमाचा बराचसा भाग पुढे आणलेला आहे आणि म्हणून आता महत्वाचा भाग या ठिकाणी होत आहे. कारण मंडळी, पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरण असतं, मरता मरता सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं. असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असतं. पण या आयुष्यात तुमच्यासाठी स्नेही मिळाले तर जगणं सोन्याहून पिवळं असतं. स्वागत गीताच्या पाहुण्यांचं शब्दरूपाने स्वागत करण्यासाठी ज्या मुली आहेत त्यांना माझी विनंती आहे, आपण कृपया मंचावरती यायचं आहे. चला पटकन चला. मंडळी, हृदयातल्या आदराचं प्रतीक म्हणजे सत्कार, काळजातल्या मायेचं संचित म्हणजे सत्कार आणि कर्तृत्वावर मस्तकावर सन्मानाचा शिरपेट म्हणजे सत्कार. आलेल्या पाहुण्यांचा सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. सुरुवातीला महाराष्ट्रातील एक प्रतिभावान असं व्यक्तिमत्व आपल्या वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाच्या जोरावरती महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये सर्वच लोकांचं आणि महाराष्ट्रातील युवकांचं त्यांनी लक्ष आपल्यावरती केंद्रित करून घेतलेलं आहे. असे उत्तर महाराष्ट्रातील पदवीधरांचे आमदार सन्माननीय आमदार सत्यजित दादा तांबे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर आता कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी एमडी आणि विघ्नावर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सन्माननीय भास्कर पाटील सत्कार घेऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर पालघर नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी सन्माननीय अमोल बेलोटी स्थापना करून एक प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा देऊन उद्योग व्यवसायामध्ये नाव कमावता येतं असं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आमचे मित्र राम मुंडेकर यांचा सत्कार सन्माननीय अजयजी पावसे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. सन्माननीय रमेश भाऊ गुंडा यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. सन्माननीय लहान पावसे आपल्याला विनंती आहे आपण रमेश भाऊंचा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन सन्माननीय रामदास पाटील वाघ पाटील यांचा सत्कार काशीनाथ पाटील पावसे पाटील यांनी करायचा आहे. त्याचबरोबर हरिभक्तपरायण विशिष्ट आचार्य सन्माननीय अरुण महाराज बरगडे यांचा सत्कार रामाजी लांगे पाटील यांनी या ठिकाणी करायचा आहे. अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे विद्यमान
सन्माननीय भाऊराव राईत सर यांचा सत्कार या ठिकाणी माधवराव हसे सर यांनी या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी व्हाईस प्रतीक हासे पाटील यांनी या ठिकाणी करायचं आहे. चला आपण जोरदार टाळ्यांचा गजर यांना विनंती आहे. आपण राजूराव हानी सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करावा. सत्कार सन्माननीय पावसे ताईंनी या ठिकाणी करावा. त्यामध्ये या सर्व सत्कार या ठिकाणी होतो आहे. सेवानिवृत्त केंद्र प्रमुख सन्माननीय बी.आर. नागरे साहेब यांचे फड साहेब यांचाही सत्कार आपण जागेवरती जाऊन करायचा आहे. अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन शिक्षक म्हणून, पदवीधर शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून, केंद्र प्रमुख म्हणून आपली सेवा बजावलेली आहे. हा सत्कार होत आहे एका परिस्थितीची जगडणाऱ्या व्यक्तिमत्वाचा. हा सत्कार होतो आहे एका केंद्र प्रमुखाचा. हा सत्कार होत आहे समाजाला पुढे नेण्याच्या कार्यक्रमामध्ये निश्चितपणाने योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वाचा. आपण हात उंच करून जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि सन्माननीय ज्या सत्काराला आपण निश्चितपणाने प्रतिसाद द्यावा. मंडळी थोडा वेळ या ठिकाणी पुढे सत्कार संपन्न होतो आहे तो त्यांनी करावा अशा प्रकारची विनंती आहे. मंडळी थोडा वेळ नाचल्यानंतर मोर सुद्धा निघून जातात. तर त्यांच्या नकळत काही मोर पिसे जमिनीवर तशीच पडून राहतात. तसंच आयुष्यातील काही माणसं काही दिवस येऊन जातात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप अण्णा शिंदे, त्याचप्रमाणे आपल्या हृदयातील स्थान असलेले आपल्या सर्वांचे युवा नेतृत्व आमदार, पदवीधर आमदार सत्यजित दादा तांबे, त्याचप्रमाणे रामदासजी वाघ आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आजचे सत्कार मूर्ती ज्यांचं स्थान आमच्या हृदयात आहे. अगोदर काही भाषणं झाली. इंद्रभानजी पावसे सर माझे हृदयस्थ मित्र, सन्मित्र, अध्यात्मातील एक उंच व्यक्तिमत्व आणि शिक्षण क्षेत्रातील 37 वर्ष ज्यांनी अतिशय चांगली सेवा केली. नही ज्ञानेनं सदृश्य पवित्र मेरीत येते. ज्ञाना इतकी या जगामध्ये दुसरी कोणतीच पवित्र गोष्ट नाही. अशा पवित्र ज्ञानदानाच्या कार्यामध्ये न चोर हरियम न च राज हरियम न भ्रातृभाज्यम न च भारकारी वे कृते वर्धतेव नित्यम विद्याधन सर्वधन प्रधानम. अशा विद्यादानाच्या कार्यामध्ये करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे. आणि पावसे सरांबद्दल काय सांगायचं, ते 37 वर्ष सेवा करत असताना त्यांना खूप मोठा आध्यात्मिक टच. त्यांच्याबद्दल मला खूप कमी वेळ असल्यामुळे अतिशय अल्प शब्दामध्ये त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी आयुष्यात खूप चांगलं कार्य केलं, खूप चांगलं कार्य केलं. सगळा अगोदर उहापोह होऊन गेला. पावसे सरांचं जीवन, त्यांचं बोलणं मितले आणि रसाळ, साच आणि मवाळ, शब्द तैसे कल्लोळ अमृताचे. फक्त वयांमध्ये सांगतो मी, विस्तार करत नाही. त्याचप्रमाणे आम्ही 2006 साली आळंदीला 1 महिनाभर काही खोल्यांचे, एक महिना राहायचं सुट्टीमध्ये, काही खोल्या बांधल्या, अतिशय कष्ट केले. 2009 साली आम्ही दिल्लीला प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना त्या ठिकाणी आम्ही गाथेचं पारायण केलं 7 दिवस दिल्लीला. त्याचप्रमाणे रामदेव बाबांकडे महिना राहिला. योग, ज्ञानेश्वरी, त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे भजन आणि ह्या सगळ्या कार्याबरोबर विद्यादानाचं काम, विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम आणि हे करत करत काही काळ मुख्याध्यापक आणि आता केंद्र प्रमुख या पदावर ते वयाचे 58 वर्ष पूर्ण करत आहे, निवृत्त होत आहे. आपल्या संस्कृतीनुसार ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, आज त्यांचं वानप्रस्थ आश्रमाकडे पदार्पण आहे. 4 आश्रम व्यवस्था सांगितली. ब्रह्मचारी भोकावी अक्षरे, वानप्रस्थी संयोग वियोग. आज गृहस्थ आश्रमाचं कर्तव्य सांगितलं. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. त्यांनी धनार्जन केलं. 2 उमललेली गोड फुलं आहेत, कौस्तुभ आणि अनुजा, ही 2 फुलं त्यांच्या वेदीवरची आहेत आणि अतिशय समाधानी. आणि ते योगामधले यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या स्टेपपर्यंत पोहोचलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट योग शिक्षक आहेत, अतिशय उत्कृष्ट ज्ञानेश्वरीचे पारायण करणारे आहेत, अतिशय उत्कृष्ट भजने आहेत.
असे सगळे गुण ज्यांच्याकडे आहेत एवढंच सांगतो त्यांच्यासाठी. इफ हेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट. आणि इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. चारित्र्याचा विकास हे खरं शिक्षण. चारित्र्य कसं असावं हे पावशे सरांकडून शिकावं. त्यांचं नावच तसं आहे. ज्याने इंद्रियांना जिंकलेलं आहे ते इंद्रभाग. इंद्रिय ज्यांच्या ताब्यात आहे, सर्व इंद्रियांना ज्यांचा ताबा आहे ते इंद्रभाग. आईवडिलांनी नाव त्यांना अतिशय उत्कृष्ट ठेवलेलं. आता जाता जाता खूप कमी वेळ असल्यामुळे मी थोडं साहित्यातून माझे आवडते लेखक पु ल देशपांडे म्हणतात, आयुष्यात धावलेलं भूत सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटा पाण्याचा उद्योग मोठ्या जिद्दीने करा, पण एवढ्यावर थांबू नका. साहित्य, कला, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या कुठल्या तरी एखाद्या कलेशी मैत्री जमवा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवी, पण कलेशी जमवलेली मैत्री का जगायची हे सांगून जाईल. अशी कलेशी जमवलेली मैत्री या ठिकाणी एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या समोर. त्यांना एकच अभंग सांगतो आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचा. त्यांच्या जीवनासाठी चंदनाचे हात पाये ही चंदन. चंदनाचे हात पाये ही चंदन. परिसा नाही ही न कोणी अंग. दीपा नाही पाठी खोटी अंधकार. सर्वांगे साकर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. हा अभंग त्यांना तंतोतंत लागू होतो. कोणाच्याही मनात त्यांच्या या अभंगाबद्दल त्यांना लागू होतो किंवा नाही. बऱ्याच वेळा असं होतं की कधी कधी त्यांना उपमा दिल्या जातात, परंतु त्या उपमेला ती व्यक्ती पात्र नसते. या ठिकाणी या अभंगाला पात्र असलेल्या त्यांच्या मेवण्यांनी आता वर्णन केलं माधवरावांनी का आजच्या काळात एक संत युग त्यांना कमी पडेल. कारण तो माणूस इतका गोड. आतापर्यंत 37 वर्षामध्ये त्या व्यक्तीचं कोणाशी भांडण झालं नाही, कोणत्या विद्यार्थ्याशी वाद नाही, कोणत्या शिक्षकाशी वाद नाही. सगळ्यांशी प्रेमाने, सगळ्यांशी गुण्या गोविंदानं असं सर्वांशी आणि सर्वात महत्त्वाचं जीवन पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये असणारे व्यक्तिमत्व. त्यांना एकदम गोड असं व्यक्तिमत्व त्यांना पुढच्या भावी जीवनासाठी मी आमच्या सर्वांच्या त्यांच्या आध्यात्मिक जीवन आहे. त्यांनी आतापर्यंत मला वाटतं माझ्याबरोबरच 12-13 पारायणं केली. ज्ञानेश्वरीची खूप पारायणं केली आणि कुठली ओळी म्हटलं तर त्यांना येते. गीतेचं चिंतन आहे, अभंगाची आणि गाथेची पारायणं केली. आमची वारी असते. आता ते मोकळे झाले वारीला आणि केल्याने देशातून तीर्थाटना ते आहे. आणि सगळं करत असताना त्यांना आमच्या सुनंदा त्यांनी गोड अशी साथ दिली. त्यांच्यासाठी एकच श्लोक सांगतो. पत्नी कशी असावी. कार्येषु मंत्री करणेषु दासी. भुजेषु माता शयनेषु रंभा. धर्मानुकूला क्षमया धरित्री. षडगुण्य मेटवी पतिव्रतानाम. या श्लोकाचा विस्तार केलाच पाहिजे. कार्याच्या वेळेला मंत्र्याप्रमाणे सल्ला देणारी. कार्येषु मंत्री करणेषु दासी. पतीची दासीप्रमाणे सेवा करणारी. भोजेषु माता. भोजन प्रसंगी मातेच्या ममतेने जेवू घालणारी. शयनेषु रंभा. शयन प्रसंगी रंभेप्रमाणे व्यवहार करणारी. धर्मानुकूला क्षमया धरित्री. षडगुण्य मेटवी पतिव्रतानाम. धर्माला अनुकूल असते म्हणजे सरांनी आईवडिलांची सेवा करत असताना त्यांच्या पुढे त्यांनी आईवडिलांची सेवा केली. सासऱ्यांची सेवा करत असताना स्वतःच्या आई वडील या दृष्टिकोनातून सेवा केली त्यांनी. म्हणजे धर्मानुकूला धरती मातेप्रमाणे क्षमाशील असलेली असे 6 गुण जिच्यात असतात तिला पतिव्रता असं म्हणतात. अशी साथ ज्यांना मिळाली असे सर धन्य. सानंद सदनम सुतांच्या सूर्याम. कांता मृदू भाषिणी. आतिथ्यम शिवभोजनम. प्रतिदिनी मिष्टान्न पानम साधू संगा. धन्य ग्रस्त आश्रम. त्यांचा ग्रस्त आश्रम धन्य आहे. आता पुढचा जो आश्रम आहे तो वानप्रस्थ आश्रम आहे. वानप्रस्थी संयोग योग. आता फक्त सल्लागाराचं काम त्यांनी करायचं. जाता जाता माझी आवडती कविता त्यांच्यासाठी समर्पित करतो. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, आयुष्य विधात्याच्या वहीतलं पान असतं. दादा ऐका बरं. आयुष्य विधात्याच्या वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पानं आपणच लिहायची कारण ते आपलं कर्म असतं. कारण ते आपलं कर्म असतं. 5 कडे आहेत. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात. मंगेश पाडगावकर कारण जे न देखे रवी ते देखे कवी. साहित्याची उच्च कोटीची भाषा आहे. दुसऱ्या कडव्यात पाडगावकर म्हणतात, होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान गाळायचं नसतं. चूक झाली म्हणून फाडून फेकायचं नसतं. त्यातूनच आपल्याला शिकायचं असतं. त्यातूनच आपल्याला शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे. नाती जपण्यात मजा आहे. बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे. जोडलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना एकटेच असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. नशीब कुणी दुसरं लिहित नसतं.
नशीब कुणी दुसरं येत नसतं, आपलं नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं, मग हे आयुष्य तरी कुणासाठी जगायचं असतं. याच प्रश्नाचं उत्तर शोधायला जन्माला यायचं असतं, याच प्रश्नाचं उत्तर शोधायला जन्माला यायचं असतं. शेवटचं टायटल आहे कवितेचं, आहात तुम्ही सावरायला म्हणून मला पडायला आवडतं, आहात तुम्ही हसवायला म्हणून मला रडायला आवडतं, आहेत तुमच्यासारखी माणसं माझ्या भोवती म्हणून मला जगायला आवडतं, म्हणून मला जगायला आवडतं. असं उत्तम जीवन जगणारे आमचे पावसे सर, या कवितेच्या नुसार ज्यांचं जीवन आहे अशा या पावसे सरांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं नामदेव महाराजांच्या अभंगाने अकल्प आयुष्य हवे तया कुळा, माझी या सकळ हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणी तया असावे कल्याण, ज्या मुखी विधान पांडुरंगा. त्यांना पुढच्या जीवनासाठी शुभेच्छा चिंतितो. सर्वत्र सुखिना सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. धन्यवाद. धन्यवाद फलगडे सर. अगदी अल्प वेळामध्ये मानवी जीवनातील चिरंतन सत्याची चर्चा करणारं वक्तृत्व आपण या ठिकाणी दिलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर गौरवमूर्ती सन्माननीय इंद्रबान गंगाधर पावसे सर यांना विनंती करतो की या निमित्तानं आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. ज्यांचा सेवाप्रतिनिमित्त आपण गौरव केलेला आहे ते सन्माननीय इंद्रबान पावसे सर. अध्यक्ष दिलीपांना, ज्यांच्या शुभ हस्ते माझा गौरव केला असे सत्यजित दादा तांबे आणि स्टेजवरील सर्व मान्यवर. मला काही एवढ्या गर्दीमध्ये बोलण्याची सवय नाही, तर तुम्ही सर्व, मला सुरुवातीला वाटलं होतं की आता आपला प्रोग्राम शिवजयंतीमुळं आज अतिशय दाटतीट असल्यामुळं आपले सर्व प्रेमी स्नेही नातेवाईक मित्रमंडळ येतात की नाही, परंतु त्यांनी आता एवढी गर्दी झालेली पाहून त्यांनी सिद्ध करून दिले. आम्ही थोडासा उशीर झाला, परंतु तुम्ही सर्व माझ्या कार्यक्रमासाठी आले आणि सर्वांनी मला प्रेम भरून शुभेच्छा दिल्या. आता मग मी माझ्याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही, कारण इतरांनीच तुम्हाला सर्व सांगून मोकळं केलेलं आहे. तरी पण मी जी सेवा केली, प्रथमतः मालदाड येथे सेवा झाली माझी. मालदाडला अतिशय चांगलं काम केलं. तिथं साहेबराव नवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तिथले जे ग्रामस्थ वगैरे सर्व तिथं 8 वर्षे सेवा केली. त्यानंतर मला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघापूर येथे तिथं पण 8 वर्ष आम्ही सेवा केली. माजी सभापती बाळासाहेब शिंदे, ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे आणि त्यांचे वडील गंगा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तिथे पण चांगली सेवा झाली. आणि त्यानंतर माझी पदवीधर स्केल मला मिळाल्यानंतर पिंपळगाव कोंजेरा येथे माझी सेवा तिथेही 4.5 वर्ष केले. माजी सभापती अशोकराव मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे खूप चांगलं काम झालं आमचं. तिथून 4.5 वर्ष राहिल्यानंतर 2008 साली तिथं सेवा वर्ग मला उंची येथे टाकण्यात आलं. तिथं सर्व 1 ते 7 वर्ग होते, परंतु तिथं विद्यार्थी सर्व अनुचित जमातीचे असल्याने उपस्थितीचा मोठा परिणाम होता. परंतु माननीय गट शिक्षणाधिकारी साहेब जोंधळे साहेब म्हटले, हे माझं गाव आहे, हे माझं गाव असल्यामुळं थोडंसं मला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे, असं काहीतरी करा. मग तिथं आम्ही राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेतून सर्व भिंती बोलक्या केल्या. आणि त्यानंतर इन्फोसिस कंपनीचे तिथे शिंदे साहेब म्हणून आहे, ते इन्फोसिस कंपनीत मॅनेजर आहेत. त्यांना मी फक्त एक पत्र पाठवलं त्यांच्या वडिलां थ्रू, आणि त्यांनी आम्हाला 5 कॉम्प्युटर दिले आणि तिथं सर्व डिजिटल त्या काळामध्ये शाळा झाली. आणि तिथून मला प्रत्येक ठिकाणी असं व्हायचं, खूप चांगली शाळा झाली का माझी बदली व्हायची. तिथलं ते कधी अनुभवालाच मला मिळालं नाही. आणि त्यानंतर डायरेक्ट सपाटीकरणामध्ये डायरेक्ट दहीगावशी येथे तिथं बदली करण्यात आली. आणि मग त्यावेळेस माननीय सत्यजित दादा, मी त्यांना भेटलो होतो, त्यांना आठवत असेल कदाचित की शेवगाव इथे माझी बदली झाली. आणि माननीय नामदार साहेब आणि दादांच्या साह्यानं मी पुन्हा आपल्या सावरगाव पाट येथे, त्यावेळेस रुबन गुप्ता होत्या, ते म्हणे जमणार नाही. तर त्यावेळेस नेमकी आंबरे सर म्हणून यांचा पदवीधर स्केल त्यांनी नाकारलं. आणि मग तिथं मी प्यासामध्ये तुम्ही जाऊ शकता म्हणून प्यासामध्ये आधी प्रशासकीय बदली मी तिथं
हजर झालो आणि तिथे जवळजवळ ती शाळा अतिशय लांब होती, तरी पण तिथं खूप आनंद वाटायचा. त्या सावरगाव पाठमध्ये गेल्यानंतर मी खूप विसरून जायचो का तन्मन धनानं तिथं काम केलं. अतिशय उघडी ओळखी शाळा होती. तिच्यात आता तुम्ही बघितलं बसत तर त्यावेळेस पाहिलं की तिथं झाडं नव्हती, तिथं खूप आम्ही झाडं वाढवली आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रथमतः आम्ही तिथं ज्युनियर KG आणि सिनियर KG वर्ग सुरू करून तिथं आम्ही जिल्हा परिषदेची शाळा फार छान केली. माझे तिथले मुख्यकर सर आहे, साने सर आणि इतर गवंदे सर, बरेचसे माझे स्टाफचे तिथले लोक आले, सावरगाव पाठचे खूप लोक आलेले आहेत आणि अतिशय छान पद्धतीने आम्ही तिथं गुणवत्ता वाढवली आणि त्या ज्युनियर KG आणि सिनियर KGचा सुद्धा खूप आम्हाला फायदा झाला. आणि त्यानंतर मला वाटलं होतं, तिथले लोक म्हटले की आता आपण तुम्ही इथंच रिटायर व्हा. म्हटलं काय हरकत नाही, आता काय थोडं वर्ष राहिलं, वर्ष 1.5 वर्ष. आणि मी तिथं पुन्हा अतिशय चांगलं काम करीत असताना मला प्रमोशन आलं 23 नोव्हेंबर 23ला आणि मग तिथून मी केंद्र प्रमुख म्हणून प्रमोशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र चंदनापुरी येथं मी प्रमोशन घेतलं. आणि त्यानंतर मला म्हटलं बरं चंदनापुरी मिळालं, फार छान झालं. परंतु अतिरिक्त केंद्र प्रत्येकाला आम्हाला वाटण्यात आले. आम्ही 9 केंद्र प्रमुख होतो, प्रत्येकाला 1-1 देण्यात आलं. आणि त्यानंतर हळूहळू 1-1 जणांचं वयोमानानुसार रिटायर होत चालले, ते 1-1 अतिरिक्त केंद्र पडलं. त्यानंतर मला पिंपरी लोकी दिल्यानंतर पुन्हा अतिरिक्त केंद्र म्हणून आशिष खुर्द दिलं. तो पण 3 केंद्रांचा बी कार्यभार चांगला सांभाळला. परंतु जेव्हा आमच्या गाडेकरताई आजारी पडल्या आणि पुन्हा 1 4थं केंद्र दिलं, त्यानंतर मात्र मला ताप आला आणि माझी शुगर वाढली आणि फार खूप त्रास झाला. परंतु त्यातून मी सावरलो आणि अशा प्रकारे मग 31 जानेवारी तारीख जवळ दिसायला लागली आणि 31 जानेवारीच्या जोरावर मग मी ते पण कार्य सांभाळलं. आणि अशा पद्धतीनं आता व्यवस्थित आहे, कोणत्याही प्रकारची गोळी नाही, कोणत्याही काही नाही. आता मात्र पुढील जीवन मला अतिशय छान पद्धतीनं जीवन जगता येईल आणि जे माझे उर्वरित काही अशा आकांक्षा आहेत, जे गरजू आहेत, त्यांना मदत करण्याची माझी खूप इच्छा आहे. आणि अशा प्रकारे आधारच्या सहाय्याने आम्ही ते पुढे चालवणार आहोत. आणि अशा प्रकारे या कार्यक्रमासाठी आता मी जास्त वेळ बोलत नाही, कारण मलाच भूक लागली, तेव्हा तुम्हाला किती लागली असेल, म्हणून मी माझं हे आवडतो. हां, आणि विशेष म्हणजे मी आज जे तुमच्या पुढं टवटवीत उभं आहे तर ते प्रथमतः माझे आई वडील आणि आमचे जे बंधू आहेत त्या सर्वांनी अतिशय प्रेमानं आमच्या घरामध्ये वागणं बोलणं असतं आणि कोणत्याही प्रकारचं भांडण नसतं आणि नेहमीच समाधान असतं. त्यामुळे ही जी माझं व्यक्तिमत्व ते घडले. आणि विशेष म्हणजे प्रत्येक गाडीला पेट्रोल लागतं आणि मी शुद्ध शाकाहारी आणि शाकाहारी माणसं म्हटल्यानंतर ते फारसं वाळकुटे राहतात. परंतु आमच्या ज्या अर्धांगिनी आहेत त्या मात्र आमची आई सांगून गेले की त्याला काय आवडतं आणि त्यांनी मात्र चांगलं लक्षात ठेवलं. आणि मला रोज सकाळी 9 वाजता जेवायला लागतं आणि 9 वाजताच मी जेवतो आणि ते अतिशय छान पद्धतीनं आत्तापर्यंत गेली 25 वर्षे ते देत आलेत आणि इथून पुढेही देतील, त्याबद्दल मला खात्री आहे. आणि बरंचसं आता मी बोललो तुम्हा सर्वांना, कुणी सर्वजण, आता मी प्रत्येकाचं नाम उल्लेख करू शकत नाही, परंतु सर्व एवढे खूप मोठी गर्दी, एवढं शिवजयंती असताना तुम्ही आला. आता एक स्वादिष्ट भोजन ठेवलेलं आहे, सर्वांनी सर्व स्वादिष्ट भोजन घ्यावं आणि नंतरच जावं ही सर्वांना विनंती. पुन्हा एकदा सर्व येथे जमलेले माझे बंधू आणि भगिनींचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पावसे सर. नेहमीप्रमाणे आपण आपलं अतिशय विनोदी स्वभाव या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. खरं म्हणजे शिक्षक केवळ शब्दांची पूजा करत नाही तर ते परिश्रमाची आरती गातात आणि येणाऱ्या पिढ्यांच्या हातात परिवर्तनाचा सूर्य देतात. सगळी शिक्षक मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे तर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. या शिक्षकांच्या आर्थिक उत्थानासाठी कार्यरत असलेली आपली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेमार्फत सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांसाठी कृतज्ञता निधी 11,000 रुपये आणि सन्मान चिन्ह हे दिलं जातं. तर या ठिकाणी बँकेचे संचालक सन्मानाने भाऊराव राहील सर, संचालिका सरस्वतीताई घुलेताई, सन्मानाने आमदार सत्यजितदादा तांबे दिलीपांना बँकेवर ठेवलेल्या श्रद्धेच्या पोटी हा कृतज्ञता निधीचा सन्मान या ठिकाणी
उपस्थित असलेले सर्व मान्यवर, बंधू भगिनी, नातेवाईक, मित्र, एवढ्या वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर अनेक लोक आपल्याला या प्रवासामध्ये भेटत असतात आणि या सगळ्या लोकांना त्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आणण्याचं काम खऱ्या अर्थाने सर आपण केलेलं आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे साहेब आहेत, त्याचबरोबर ज्यांनी अतिशय सुंदर असं भाषण केलं ते हरिभक्तपरायण फरगडे महाराज आहेत. खरं तुमचं एकट्याचं भाषण ठेवलं असं तरी चाललं असतं, एवढे बाकीच्या भाषणाची काही गरज नव्हती. हा म्हणजे महाराजांनी केलं का प्रवचन, नेत्यांनी केलं का भाषण, असते सारखंच. फक्त सोनार आणि कांड वाचावे तसं आहे. आता आम्ही किती बोललो तरी तुम्ही ऐकणार नाही, पण ते महाराजांनी सांगितलं ऐकावंच लागतं. रमेश भाऊ गुंजळ, नानासाहेब शिंदे, रामदास भाऊ वाघ, त्याचबरोबर नितीनजी अभंग, राम मुकेकर, संचालक आपल्या बँकेचे राहीन सर, सगळेच. आता मी खूप नावं आहेत, नामोल्लेख कोणाचा करत नाही, परंतु माधवराव हसे यांचे मेवणी आणि त्यामुळं आजच्या ह्या कार्यक्रमाला येण्याचा मला योग आला. खरं तर शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वप्रथम आपल्या स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. आजचा दिवस खरं तर खूप गडबडीचा आहे, इतके कार्यक्रम शिवजयंती चाललेले आहेत, परंतु पावसे सरांनी बरोबर आजचा योग तो साधला सुट्टीचा दिवस पाहून. त्याच्यामुळं आम्हाला धावपळ इतकं आहे ना इथं येता आलं. खरं तर सर तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. फरगडे महाराजांनी तुमचं वर्णन केल्यानंतर ते खरंच एका प्राथमिक शिक्षकाचं वर्णन आहे का हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. अध्यात्म माधवराव तुम्ही थोडंसं जरा तुम्ही कधी सांगितलंच नाही का सर त्यांना माधवराव? त्याच्यामुळं पावसे सर शिक्षकच राहिले, शिक्षक नेते झाले. पण असेही माणसं समाजामध्ये आहेत का जे शांतपणाने आपले काम करत असतात, आपले कर्म करत असतात, कुठेही गाजावाजा न करता, कुठेही खूप आपलं नाव झालं पाहिजे, खूप आपली कीर्ती वाढली पाहिजे असं न करता जे आपल्याला जबाबदारी आलेली ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असतात. आणि असे हे पावसे सर, त्यांच्या कार्यक्रमाला आज मला येण्याचा योग आला सेवापूर्तीच्या, त्याबद्दल मला फार मनस्वी आनंद झालेला आहे. सर ही तुमची जरी सेवापूर्ती असली तरी तुमचं तब्येत पाहता, तुमचं सगळं ऊर्जा पाहता मला निश्चित खात्री की येणाऱ्या काळामध्ये देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने या समाजासाठी काम करत राहाल. जे जे काम करायचं असेल, तुमच्या मनामध्ये जे काम करायचं असेल, अध्यात्माचं करा, शैक्षणिक करा, कोणतंही काम करा, परंतु माणसांनी सतत सक्रिय राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. माणूस सक्रिय राहायचा बंद झाला तर वार्धक्य लवकर येत असे. त्याच्यामुळे त्यांनी घरात बसून काही चालत नाही. त्याचा मेंदू आणि शरीर हे सतत काम करत राहिलं पाहिजे, जेणेकरून आपणही चांगले राहाल आणि समाजाला देखील आपल्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही. सरांबरोबरच सौ पावसेताईंनी देखील त्यांना कायम सहकार्य केलं. त्या शिक्षिका नाहीत ना, आता त्या शिक्षिका नाही आहेत. आता ह्यांनी कुठं कुठं नोकरी केलेली आहे, ते सकाळीच जायचे संध्याकाळी यायचे. आता ताई तुम्हाला सवय करून घ्यावं लागेल, घरीच राहते. अन्न फार अवघड काम असतं, कारण आता हे. आणि सर तुम्हाला विनंती आहे की घरातल्या कामात तुम्ही लक्ष घालू नका, जसं चाललंय तसं चालू द्या. ते मुंबईचे पोलीस आयुक्त फणसाळकर त्यांचे फार सुंदर भाषण युट्यूबला बघा झाला, दळे सर
ते नवीन त्याच्यातून कटकटी वाढण्याची शक्यता असते असं फणसळकर म्हणतो. माझा तर काही अनुभव नाही, परंतु ते आयुक्त पोलीस आयुक्त फार भाषण त्यांचं गाजलं. त्यामुळं तुम्ही देखील एक काहीतरी विषयाला हात घाला आणि त्या विषयामध्ये तुम्ही उर्वरित आयुष्य तुमचं चांगल्या पद्धतीने काम करावं अशी तुम्हाला सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. तुम्ही सांगितलं तसं सगळ्यांना भूक लागलेली, मी तर 2च टाइम जेवणार आहे, मला सगळ्यात जास्त भूक लागलेली आहे. त्याच्यात तुम्ही स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आता तुम्ही अध्यात्म आणि खांडगाव कार्यक्रम सगळं म्हणल्यावर माळकरी कसं तुम्ही शुद्ध शाकाहारी, त्याच्यामुळे तुमचं आयुष्यही जास्तच राहणार आहे. कारण शाकाहारी माणूस जास्त आयुष्य जगतो असं म्हणलं जातं. अर्थात आता भाज्यांवर एक औषध मारतात की ते काही खरं राहिलेलं नाही आता त्याचं पण तरी पण तुम्हाला सगळ्यांना उशीर खूप झालेला आहे कार्यक्रमाला, त्यामुळं मी आधीचा वेळ घेणार नाही. सर तुम्हाला मी या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, तुम्ही रिटायर्ड आहे परंतु टायर्ड नाही असं तुमचं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की तुमच्या हातून अजून समाजाची सेवा करण्याच्या दृष्टीने तुम्हाला जी जी जबाबदारी घ्यायची असेल ती तुम्ही जबाबदारी घ्या. त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर सातत्याने आहे. आम्ही तुमच्यासाठी जिथं तुम्ही सांगितलं मला हे काम करायचं आहे तर आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला तिथं लगेच चांगल्या माणसांची समाजाला गरज आहे. काही लोक कायमचे रिटायर व्हावं अशी इच्छा असते आणि काही लोक रिटायर होऊच नाही अशी इच्छा असते. त्या दुसऱ्या कॅटेगरीत तुम्ही आहे, तर तुम्ही रिटायर होऊ नये अशी इच्छा आमची सगळ्यांची आहे. आणि 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझाही प्राथमिक शिक्षकांचा अनुभव आहे. आता हे सगळे माझे सहकारीच आहेत, माधवराव, गणेश सर, राईस भाऊराव, हे सगळे त्यावेळेसपासून माझ्या सोबतच आहेत. आणि त्यामुळं आमना जिल्हा परिषद शिक्षक म्हणजे फार वेगळं रसायन आहे. आता तरी ऑनलाईन बिनलाईन बदलं झालं, आता काय तसं फार काय राहिलं नाही. बऱ्यापैकी गोष्टी आता नियमात व्हायला लागलेल्या आहेत. परंतु सरांनी मागे सांगितलं तुमच्या बदलीसाठी रुबल गुप्तांचं तुम्ही नाव घेतलं आणि त्यावेळेस मी मदत केली जास्त तुम्ही बोलले, परंतु इतकं सोपं काम नसतं. त्यावेळेस मी 2007ला जिल्हा परिषद सदस्य झालो तेव्हा मला वाटतं माधवराव तुम्ही गुलेवाडीला करत होते, वेल्लाणला होते, हे गुलेवाडीला होते. आणि माधवराव लांडगे आमची आठवण आज या निमित्ताने येते. आपला एक चांगला सहकारी खांडगावला होते, परंतु चांगलं काम होतं, परंतु वयाच्यात लवकर गेले ते. आणि खूप चांगलं काम अनेक शिक्षकांनी केलं. ग्रामीण भागातून मुलं घडवण्याचं काम कोणी केलं आणि ते घडवत असतानाच संसारही स्वतःचा चांगला केला, स्वतःचे मुलं चांगले घडवण्याचं काम केलं. आणि म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थाने खूप चांगलं भविष्यातलं काम देखील आपलं चांगलं व्हावं, तुम्हाला दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य लाभो अशी मी खांडेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आता यानंतर आपण वळूया अध्यक्षीय भाषणाकडे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपराव शिंदे साहेब आपल्याला या ठिकाणी संबोधित करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि अध्यक्षीय भाषण आपण या ठिकाणी करावं. उपस्थित बंधू भगिनींनो, अध्यक्षाचं काम म्हणजे कार्यक्रम संपला असं जाहीर करणं, तुमचं सगळ्यांचं आभार मानणं, पण भोजनाला बसा सांगणं एवढंच खरं अध्यक्षाचं काम असतं. ते संबोधित करतील म्हटलं फक्त संबोधित करत नाही, पण एकच भावना व्यक्त करतो की आदरणीय महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या पदवीधरांची युवकांचे नेते सन्माननीय सत्यजित तांबे आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. चांगला सल्ला त्यांनी पावशे सरांना दिला, त्यांच्या सौभाग्यवतींना दिला. फक्त दुर्दैव एक होतं की 5-10 वर्षापूर्वी त्यांचा सन्मान झाला असं पावशे सरांकडे, तर ते पावशे सरांना म्हणलं साहेब 3 केंद्र पाहू काय, तू सगळ्या तालुक्याचं केंद्र करून घे जबाबदारी. हा राजकीय माणूस सांगू शकतो आणि त्यांचा तो अधिकार आहे. तर आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गेलो आणि चांगले वक्ते लाभले की जसं आपलं हरिभक्त परायण अरुण महाराजांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. पावशे सरांचे मेवणे सन्मान्य माधवराणी पावशे सरांचा सगळा वृत्तांत सांगितला. तर मेवण्याचं चांगलं सांगणं त्यांचं कर्तव्यच आहे, ते त्यांनी केलं, पार पाडलं. पण पावशे सर आहे तसेच आहे. भाऊराव राईस बोलले, सगळे बोलले. अत्यंत शिक्षक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, गुरुजी
सत्य दादा म्हणजे तसं गुरुजन म्हणणं आता चुकीचं वाटायला लागलं तर तेच त्यांचा उल्लेख शिक्षक नेते असे करीत होते. सगळे शिक्षकांचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना वंदन करतो, आभार मानतो. खूप चांगला कार्यक्रम, शिवजयंतीचा उत्सव साधून शिवछत्रपतींची आरती करून आपण आज पावशे सरांचा सेवापूर्ती समारंभ साजरा केला आहे. आणि कोणाच्या जीवनात एक भावना नक्कीच असते तर मी इतक्या वर्ष काम करतोय आणि मी त्या कार्यातून सेवामुक्त होत असताना माझ्या कार्याचा गौरव समाजाने करावा किंवा तो व्हावा अशी भावना प्रत्येकाची असते. ती पावशे सरांची होती. त्या कुटुंबाचा माझा स्नेह मला वाटतं 90च्या दशकापासूनच आहे. त्यांचे बंधू नामदेवराव आणि मी अगदी आम्ही कुटुंबासारखेच होतो 90पासून. पुढे देवगावला कैलासी रावसाहेब कोटकर आणि सगळे मित्र एकदा जमली आणि हायस्कूल विद्यालय काढायची कल्पना त्यांनी मांडली. त्यावेळेचे लोकप्रती सन्माननीय श्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे गेले. पण त्यांनी सांगितलं ते जो कोटा आहे तो पूर्ण झाला, आता काय देवगावला हायस्कूल निघणं थोडं अवघड वाटतं. आणि मग आम्ही माझ्याच घरी बसलो सगळे, नामदेवराव पण होते, पावशे सरला आठवत असेल. थोडंसं प्रसंगवान आपल्याला असतं राजकीय माणसं, त्यावेळेस आम्ही थोडं सक्रिय होतो राजकारण. आज त्याच्यात त्या प्रक्रियेत नाही. परंतु त्याच दरम्यान कैलासवासी अण्णासाहेब शिंदेचं निधन झालं आणि अण्णासाहेब शिंदे आपल्या सगळ्या परिसराला आदर्श होते. कारण जो सहकार उभा झाला साखर कारखानदारीचा, त्यात कैलासवासी अण्णासाहेब शिंदेचं या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. आणि ती संधी मी साधली. त्यांना म्हणून आता गावचा ठराव करा आणि ह्या गावामध्ये कैलासवासी अण्णासाहेब शिंदे विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय त्या गावकऱ्यांनी घेतला. तो कैलासवासी अण्णासाहेबांना श्रद्धांजली म्हणून आपण ती आमची मागणी मान्य करावी अशी थोरासाहेबांना विनंती करा. आणि ती आयडिया आमची तंतोतंत लागू पडली. त्यांनी तसा गावचा ठराव केला आणि पुढे एकदा सगळे थोरात साहेबांना आणि कैलासवासी भाऊसाहेब दादांकडे गेले आणि तत्वताची मागणी लगेच तिथं मान्य झाली. तिथे हायस्कूल उभं राहिलं. हा त्या हायस्कूलचा खऱ्या अर्थाने इतिहास तर ते नामदेवराव होते आणि खूप जवळचे संबंध म्हणून यांच्यासाठी शिक्षक लागले, नोकरीला लागले तेव्हापासूनचं जीवनपट मला संपूर्ण माहिती आहे. त्यांच्या लग्नात शिवाशिवाय द्यायला मी उपस्थित होतो. माझा इतकं त्या कुटुंबाची जवळीक आणि ते चांगलं व्यक्तिमत्व. पण चेहऱ्याकडे जरी पाहिलं तर आपण सुद्धा प्रसन्न होतो. आणि जे आज सन्मान्य पाहुणे लाभले त्यांचं असंख्य व्यक्तिमत्व पाहिलं तर आपण आता असंच खुश होतो. असे तांबे साहेब पण आता लाभले त्यांच्या कार्यक्रमाला. पण कृतीला अत्यंत कृतीशील, मालदाडपासूनचं त्यांचं मला आयुष्य माहिती खूप चांगलं. निष्पाप जीव, कोणाबद्दल निंदा करणार नाही, मागं वाईट बोलणार नाही. आपण तरी समोर कधी कधी गोड बोलतो, मागे एकाची निंदा करतो. पण अजिबात इंद्रायण पाऊस येऊन कधी असं घडलं नाही. म्हणजे एक निष्पाप त्यांचं जीवन गेलं. परमेश्वराने त्यांच्या कुटुंबाला भरभरून दिलं. कौस्तुभ सुद्धा आता चांगली शेती करतो. त्याला कुठं टाकायचं तर मी म्हटलं आता आम्ही ठरलो होतो BSc ॲग्री व्हायचं. त्यांनी कौस्तुभला BSc ॲग्री टाकलं. तो BSc ॲग्री झाला. दादा खूप चांगली सेंद्रिय शेती करतो माझा चिरंजीव. आणि जावं पण खूप चांगलं झालं. पालघरच्या नगरपालिकेत उपमुख्याधिकारी जावं लागेल. चांगलं उत्तराचं जीवन झालं. आणि मग आता हा उत्तरार्ध जो अरुण महाराज म्हणले किंवा सत्यदादा म्हणले, हा उत्तरार्ध त्यांच्या जीवनात सुरू झाला. तो अत्यंत चांगला आनंदाने व्यतीत करा. दुःख मानायचं नाही आणि जीवनाचं रहस्य आपला आनंदात आहे. तुझं प्रेम कराल तर प्रेम हे जीवनाचं गमक असावं. अनेक जण मला आता मी काही प्रक्रियेत होतो तो मी बरेच जण सांगतो की काय फंदात पडू नका. सत्यदादा जे बोलतात त्याला मी थोडा विरोध करतो की काही तरुण राजकारणात पडू नका, त्या निवडणुकीच्या फंदात जाऊ पण नका. पण गावासाठी या भूमीसाठी गाव बांधिलकी मानून नीतीने चांगलं काम आपण करीत राहू तर ज्याच्यात मनस्वी आनंद तुम्हाला मला मिळतो आणि तो मिळत अशी माझी खात्री. आणि म्हणून चांगलं जीवन त्यांनी या समाजासाठी, गावासाठी, आपल्या भूमीसाठी, कुटुंबासाठी व्यतीत करावे. ते परिपूर्ण जीवन ते जसं जगले तसं म्हणजे जोडलेलं धन अरुण माणसाचं उत्तम व्यवहार आहे. पण जोडलेलं धन उत्तम व्यवहार आहे अवघाची संसार सुखाचा करेल असं जीवनाचं ब्रीद तुमचं माझं असलं पाहिजे. अवघाचे संसार म्हणजे कोणाचा, माझा एकट्याचा नाही, तुमच्या एकट्याचा नाही, तर मी माझ्याबरोबर समाजाचा संस्कार प्रपंच चांगला केला पाहिजे आणि नीतीने वागलं पाहिजे. नीतीचा अर्थ आपल्याला बऱ्याचदा समजत नाही, आम्हाला जो समजत नसायचा. आणि म्हणून चांगल्या थोडं
शेवटी सांगितली की तुमच्या वागण्याने, तुमच्या वर्तणुकीने समाजाला तुमच्या सभोवतीचे जमले त्यांना आनंद झाला पाहिजे आणि आनंदाने त्यांच्या अंतरात्मध्ये तुम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे. असं तुम्ही वर्तन करणं, वागणं म्हणजे नीती आणि ती नीती धरून आपण वागावं. आजकाल काळ असा आलाच आहे. रमेशराव गुंजाळे ते बसले, त्यांची प्रगती खूप झाली तर मला हेवा आहे, त्यांच्या प्रगती मला हेवा आहे असं असायचं काही कारण नाही. त्यांचा माझा शेजार नाही, गाव नाही, गुरु, परंतु इतकी मनं बिघडत चालली, प्रदूषित होत चालली. आणि म्हणून अशा ह्या प्रवाहामध्ये आपल्याला समाजाचं जागरण करायचं किंवा उत्थान करायचं आहे की चांगलं आणि प्रेमाने आपण जगायचं शिकू. प्रेम मनात असलं तर सगळं चांगलं होतं, पण पाप आणि प्रेम एका वेगळ्या भावना आपण म्हणत नाही. पुण्य पाप काही नाही, एकाच राहण्याच्या दोन बाजूच आहेत. तुमच्या मनात जर प्रेम आहे, हा सगळा संसार तुम्हाला मित्रासारखा वाटेल. तुमच्या मनात जर पाप आहे, हे सगळे तुम्हाला शत्रूसारखे दिसतील. म्हणून अशी भावना न करता आपण प्रेमाने वागण्याचा, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याचा, त्यांच्यावर जे संस्कार पावशी सर्व आईवडिलांचे झाले, थोरल्या भावाचे झाले, असे संस्कार आपण पुढच्या पिढीवर करत राहू आणि प्रेम निर्माण करू, प्रेम अर्पित जाऊ, ही भावना यापासून व्यक्त करतो. त्यांचं जे जीवन आनंदात गेलं, त्यांच्या पुढचा कालखंड त्या कुटुंबाचा, त्या गावाचा, कौस्तुभचा, त्या परिवाराचा, त्या परिसराचा असाच आनंदात जाऊ आणि त्यांच्यातून या भूमीमध्ये असंच प्रेमाची पाजर झिरपत राहावं अशी भावना यापासून व्यक्त करतो. त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना त्यांच्या सौभाग्यवतीला त्यापासून मी शुभेच्छा देतो. सौभाग्यवती चांगल्याच आहे आणि त्यांचं सगळं वर्णन त्यांच्या भावाने आणि इंद्रायण पावसी सरांनी ते या ठिकाणी केले, तर त्यांना चिंता होती की तिच्याबद्दल चांगलं बोललं म्हणजे मला घरीच्या आगळ्यात चांगले संध्याकाळच्या दिवसाचं येतील, चांगलं घडो, चांगलं घडो आणि चांगलं वागवून नांदू अशा पद्धतीचा संकल्प आज आपण करूया अशी भावना तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यापासून व्यक्त करतो. अनेक श्रेष्ठ वक्ते या ठिकाणी राहिले, सर्व राहिले, खूप सुंदर बोलतात, विचार मांडतात. सगळेच अनेकांना बोलायची इच्छा होती, परंतु वेळेअभावी आपण सर्वांना विनंती केली आणि थोडक्यात हा कार्यक्रम केला. बहुसंख्येने तुम्ही सगळे आल्या, सगळ्या माता भगिनी या ठिकाणी आल्या. पावसासह प्रेम करत त्यांचे सगळे आप्तेष्ट नातेवाईक, सगळे मित्रमंडळी, गुरुजन वर्ग आणि ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे या ठिकाणी आले. त्या कुटुंबातला एक घटक म्हणून तुमचं सगळ्यांचं या आनंदाच्या प्रसंगी स्वागत करतो, आभार मानतो आणि त्यांनी केलेल्या आग्रहाला मान देऊ, स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्यावा, भगवान खांडेश्वराचा तो प्रसाद समजावा अशी भावना यापासून तुमच्यावर व्यक्त करतो. माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय गगन. धन्यवाद दिलीपांना. आपल्या सर्वांना पावसे सरांचा वैयक्तिक सत्कार करायचा आहे. आधार फाउंडेशनची मंडळी या ठिकाणी आलेली आहे, त्यांना पुस्तक देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे. विनंती आहे आपण काही गडबड करू नका. एका बाजूला या सत्कार करा, सुंदर असा फोटो घ्या आणि नंतर दुसऱ्या बाजूला खाली जायचं आहे. दरम्यानच्या कालखंडामध्ये स्वराज्य सैनिक कल्याण संस्था महाराष्ट्र संगमनेरचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश कोटकर यांचंही स्वागत या ठिकाणी करतो आणि आभार व्यक्त करण्यासाठी सन्माननीय माधवराव हसे यांना विनंती करतो की आपण आपल्या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. माझे सोनियाचे मणी आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी सुखे ओविता ओविता, सुखे ओविता ओविता त्याची ओढतो स्मरणी. आता विसाव्याचे क्षण, काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे, काय सांगावे नवल
दूर राणीचे पाखरे ओल्या अंगणी नाचता, ओल्या अंगणी नाचता होती माझीच नात रे. आता विसाव्याचे क्षण कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी, कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी, माझे पहिला तले हौसा, माझे पहिला तले हौसा डोलत घेते त्याच्या जळी. आता विसाव्याचे क्षण कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विजवून चुली, कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विजवून चुली, आश्वासते त्या जन्मी, आश्वासते त्या जन्मी हो तुमच्याच मुली. आता विसाव्याचे क्षण मणी ओढता ओढता होती त्याचीच सवे, मणी ओढता ओढता होती त्याचीच सवे, दूर असाल तिथे हो, दूर असाल तिथे हो नांदतो मी तुम्हा सवे. आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी, सुखे गोवित ओवित त्याची ओढतो स्मरणी. आता विसाव्याचे क्षण, आता विसाव्याचे क्षण, आता विसाव्याचे क्षण. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. बघितलं एकमेकांसाठी त्याग करणाऱ्या, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या लोकांचं हे कुटुंब. दुःख नावाच्या गोष्टीचं या जगात अस्तित्व आहे की नाही अशी शंका यावी, इतकं आनंददायी वातावरण. दान घेता नाही झोळी हवी रिकामी, भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली,
फक्त घेताना लाजायचं नसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. प्रसन्न चेहरे, हास्य विनोद. सासू सुना अशा भेटल्यात एकमेकींना जणू काही एकाच बाकावर बसणाऱ्या दोन मैत्रिणी. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा